तुमच्याकडे कधी-कधी जसं जे मनाला हवंय ते सगळं काही असून सुद्धा कधी-कधी खूप खाली-खाली रिकामं झाल्यासारखं असं वाटतं का? आणि तेव्हा जेव्हा आपण आजूबाजूला बघतो, तेव्हा आपल्यापेक्षाही फार कमी गोष्टी असलेल्या लोकांकडे बघितलं, तर ती मात्र निश्चिंत, मनमोकळे, हसरी, आनंदी आपल्याला दिसतात. असं का? जर मी तुम्हाला सांगितलं आपलं आयुष्य बदलण्यासाठी ना आपल्याला पैसे लागतात, ना आपल्याला नशिबाची साथ हवी असते. फक्त हवी असते ती एक म्हणजे सवय. आणि ती तसं बघितलं तर लहानपणीच आपल्याला आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती संस्कार घडवत असताना पहिली गोष्ट आपल्याला ती शिकवलेली असते. ती म्हणजे कोणीही एखाद्या शेजारच्या काकूनी जरी तुमच्या हातावरती लहानपणीचं चॉकलेट दिलं असेल, तर तुम्हाला तुमचे आई बाबा थँक्यू बोल बेटा असं बोलायला शिकवतात. आणि तोच शब्द आज आपण मात्र कोणाही प्रति फार जीवावर काढतो, कारण त्यामागे असते कुठेतरी कमीपणाची भावना. पण आज आपण त्याच दोन शब्दांची ताकद किती मोठी आहे किंवा ते आपल्या जीवनात किती मोठा रोल प्ले करतात ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आय एम स्नेहाली राणे, मास्टर्स इन वेदिक एस्ट्रॉलॉजी, टॅरो रीडर, वास्तू कन्सल्टंट अँड माइंड हीलर ऑल्सो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्हाला मी आजपर्यंत माझ्या सगळ्या व्हिडिओजमधून एक गोष्ट सांगत आलेली आहे की हे युनिवर्स म्हणजे ही एक एनर्जी आहे आणि तिला फक्त आणि फक्त भावनांची, इमोशन्सचीच भाषा कळते. प्रॅक्टिकल इथे फक्त मनुष्यच आहे आणि त्यालाच सगळ्या गोष्टींसाठी प्रूफ हवा असतो. आणि जसं मी इथे म्हणत आहे की निसर्गाला फक्त भावनांची, इमोशन्सचीच भाषा कळते, त्या नियमानुसार बघा ना, आपण जे निसर्गाला देतो, ज्या भावना आपण त्याच्याकडे पाठवतो, त्याच तो आपल्याला डबल करून आपल्याजवळ पाठवत असतो. म्हणूनच आपण आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीचे आभार व्यक्त करून ग्रॅटिट्यूडची भावना जर विश्वाकडे, त्या ब्रह्मांड नायकाकडे किंवा त्या युनिव्हर्समध्ये जर आपण पाठवली, तर तीच गोष्ट डबल करून तो आपल्याकडे पाठवणार आहे. ती कशी किंवा त्याचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कसा उपयोग होऊ शकतो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. एक तर बघा, जे सतत आपल्या मनात चाललेलं असतं की माझ्याकडे हेच नाहीये, माझ्याकडे तेच नाहीये, माझं अजून हे करणं बाकी आहे, ते काम बाकी आहे, या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींबद्दल जी खंत किंवा निगेटिव्हिटीच आपल्या मनात जी असते तिच्याकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात होऊन ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याबद्दल आपण आभार मानणं, म्हणजेच उदाहरणार्थ आपलं शरीर, आपली बुद्धी, आपल्याला मिळालेलं राहतं घर, आपल्याला असलेले आई वडील, किंवा अगदी मी म्हणेन हा व्हिडिओ तुम्ही ज्या गॅजेटमध्ये, ज्या मोबाईलमध्ये तुम्ही बघताय, ती वस्तू सुद्धा तुमच्याकडे असणं हा सुद्धा एक नशिबाचाच भाग आहे. ज्यांच्याजवळ ह्या गोष्टी नाहीत त्यांना जाऊन तुम्ही विचारा की ह्या गोष्टींची किंमत त्यांच्यासाठी किती मोठी आहे. मग तुम्हाला जाणीव होईल की आपण त्या मानाने किती सधन आहोत. ह्याचा अर्थ आपल्यापेक्षा कमी असलेल्या गोष्टींच्या त्या लोकांकडे बघून आपल्याला स्वतःला समाधानी ठेवणं किंवा मानणं असं नाही, तर आपल्याकडे असलेल्या गोष्टींच्या बाबतीत किंवा मिळालेल्या गोष्टींच्या बाबतीत त्या ईश्वराचे धन्यवाद मानणं आहे. तुम्ही जर सतत नसलेल्या गोष्टींच्या बाबतीत तक्रार करत राहिलात तर तुमचंच आयुष्य तक्रारींनी भरतं किंवा मन असमाधानी राहतं आणि मग पुन्हा डिप्रेशन, स्ट्रेस निर्माण होऊ शकतो. आणि जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला आतून मनातूनच आनंद वाटायला सुरुवात होते आणि तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी हळूहळू वाढायला लागतात. सायंटिफिकली बोलायचं झालं तर तुमच्या ब्रेनमध्ये डोपॅमाइन, सेरोटोनिन, एंडोफिन्स यांसारखे केमिकल्स रिलीज्ड होऊन पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स तुम्हाला यायला लागतात. ग्रॅटिट्यूड हे तुमचं माइंडसेटच बदलवतं आणि एकदा का माइंडसेट बदलला की तुमचं आयुष्यही बदलतं. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी देते. जेव्हा एखादा बाप किंवा वडील आपल्या मुलीसाठी लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवात करतो, तेव्हा तो आपल्या मुलीसाठी योग्य असलेल्या मुलाच्या घरची परिस्थिती कशी आहे ह्या बाबतीत सगळी चौकशी करतो. म्हणजेच उदाहरणार्थ त्याच्या घरी जर त्याचा मोठा भाऊ असेल तर त्याच्या बायकोचं त्यांच्या घरामध्ये नेमकं काय स्थान आहे, तिच्या ओपिनियनला तिथे किती महत्त्व आहे, ती तिथे सुखात नांदते की नाही, या सगळ्या गोष्टींची चौकशी तो बाहेरून नीट करतो, कारण तरच आपली मुलगी या घरात द्यायला. मग जर आपण एवढा विचार करत असू तर आपण सुद्धा या ब्रह्मांडाचा, या विश्वासाचा एक भाग आहोत. त्यामुळे तोही आपल्याला काही देताना द्यायच्या अगोदर आपल्याजवळ असलेल्या गोष्टींबद्दल आपण किती खुश आहोत, त्या जतन करून आपण ठेवल्यात की नाही, त्याची किंमत आपल्याला आहे की नाही, या बाबतीत तो चौकशी करूनच आपल्याला सगळं देणार. म्हणून सतत आपल्याजवळ असलेल्या गोष्टींच्या बाबतीत धन्यता मानून, आभार मानून किंवा ग्रॅटिट्यूड व्यक्त करून त्या गोष्टी जतन करणं किंवा त्यांचं महत्त्व आपल्या आयुष्यात ठेवणं हे गरजेचं असतं.
ह्यातून बघा दोन फायदे होतात. एक तर आपलं मन शांत आणि आनंदी राहायला सुरुवात होते आणि सतत धन्यवाद मानल्याची भावना त्या युनिव्हर्सकडे आपण पाठवल्यामुळे तो आपल्या आयुष्यात अजून अनेक गोष्टी आपल्या फेवरमध्ये घडून आणायला मदत करतो आणि त्या निमित्ताने प्रत्येक कामाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही पॉझिटिव्ह होऊन जातो. जेव्हा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाता तेव्हा तिकडच्या वेटरचं कामच असतं तुम्हाला जेवण सर्व करण्याचं, पण जर तुम्ही त्याला त्याबद्दलही चेहऱ्यावर थोडं स्माईल आणून थँक्यू जाताना जर बोललात तर त्यालाही मनातून बरं वाटतं आणि मनातून तो तुमच्याशी जोडला जातो. आणखीन एक म्हणजे कृतज्ञ माणूस कधीच हार मानत नाही. तो प्रत्येक गोष्टीत संधी बघतो. मिळालेल्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला नेमकी काय संधी मिळालेली आहे त्या दृष्टिकोनाने पाहतो. तुमच्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल तर तुम्ही ग्रॅटिट्यूड राहाच, पण नसलेल्या गोष्टींसुद्धा बाबतीत तुम्ही जर कृतज्ञ राहिलात तर तुमचीच मानसिकता कधी खचत नाही आणि तीच गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही पॉझिटिव्हली प्रयत्न करता. त्या गोष्टीकडे तुम्ही एक चॅलेंज म्हणून बघता आणि स्वीकारता. त्यामुळेच ती गोष्ट तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला मदत होते. ग्रॅटिट्यूड म्हणजे हॅपीनेसचा एक शॉर्टकट आहे. आता रोज ग्रॅटिट्यूड व्यक्त केल्याने तुम्ही नेमकं काय मिळवू शकता? जर तुम्ही रोज ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस केली तर एक म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढायला लागेल. दुसरं म्हणजे तुमची हेल्थ सुधारेल, कारण विचारांचा पहिला आपल्या मानसिकतेवर परिणाम होत असून नंतर शारीरिक सुधारणा हळूहळू होऊ लागते. आणि तिसरं म्हणजे तुमच्या आयुष्यात नवनवीन संधी येऊ लागतील. तुम्हीच सांगा ना, तुम्हाला कोणती व्यक्ती आवडेल जी या ना त्या परिस्थितीची किंवा कुठलीच कारण देऊन सतत रडत बसलेली असते ती, की जिच्याकडे परमेश्वराने एवढं काहीच न दिलेलं असतानाही सतत हसतमुख असते ती? नक्कीच ती व्यक्ती जी कुठल्याही परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत आनंद मानून समाधानी असते. मग तुम्हाला कोणत्या व्यक्तीला जास्त मदत करावीशी वाटेल? याच ना. म्हणजेच तुम्ही तिला आणखीन वर येण्यासाठी कुठली ना कुठली संधी उपलब्ध करून मदत करण्याचा प्रयत्न कराल. तसंच या युनिव्हर्सचं असतं. तोही तुम्हाला नवनवीन संधी देऊ लागतो जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये असता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रॅटिट्यूडने तुम्ही आतून आनंदी व्हाल. आज आपण बघतो भरपूर गाडी, बंगला, नोकर, चाकर सर्व काही असूनही त्या घरातली माणसं त्यांच्या कामाच्या ओझ्याखाली वाईट मनस्थितीत घरात जर वावरत असतील तर त्या सौख्याचा काय उपयोग? मन आनंदी असणं फार महत्त्वाचं असतं. आणि तसं बघितलं तर खरा आनंद हा खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा दडलेला असतो. पण माणसाला दुसऱ्यांच्या सुखाकडे बघून स्वतःकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा सुद्धा विसर पडतो आणि मग पुन्हा कंपॅरिझन करून तो आपली स्वतःची मनस्थिती खराब करून घेतो. म्हणून सर्वप्रथम दररोज सकाळी तुम्ही फक्त 5 मिनिटं स्वतःसाठी द्या. सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले आपल्या शरीराचे, त्या धडधडणाऱ्या हृदयाचे, त्या मेंदूचे ज्यावरती आपण सतत ताण आणून सुद्धा तो अजूनही व्यवस्थित त्याचं काम करत आहे, तुमचे डोळे, कान, नाक या सर्व इंद्रियांचे आभार माना. या सर्व इंद्रियांनी इतकी वर्ष आपलं हे शरीर चालू ठेवलेलं आहे. शरीराचे आभार मानायला लागल्यावरती बघा तुम्हाला कधीच आजार होणार नाहीत, किंवा जर झालेले असतील तर ते कमी व्हायला नक्कीच सुरुवात होते. दिवसभरात भेटणाऱ्या माणसांपैकी एकाला तरी त्यांनी केलेल्या तुम्हाला मदतीबद्दल थँक्यू बोला. मग तो तुमचा ड्रायव्हर असो, कामवाली बाई असो, किंवा घरात स्वयंपाक करून तुम्हाला खाऊ घालणारी तुमची आई किंवा पत्नी असो. हे साधं वाटेल पण खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्ही या भौतिक सुखांच्या गोष्टींकडे धावता धावता तुम्हालाच कळत नाहीये की ज्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही एवढी धावपळ करत आहात ते म्हणजे आनंद आणि समाधान. हे ऑलरेडी तुमच्याकडे मानण्यासारख्या अशा गोष्टी परमेश्वराने तुमच्याजवळ दिलेल्याच आहेत. तुम्ही कधी निरखून पाहिलंच नाहीत त्यांच्याकडे. सतत आपल्याकडे जे नाही त्याचकडे मनुष्य सारखं लक्ष आपलं केंद्रित करतो. आहे त्या गोष्टींबद्दल फारच थोडा वेळ समाधानी राहतो, पण ही ट्रिक त्याला अजून कळलेलीच नाहीये की आहे त्या गोष्टींकडे तू फक्त एवढ्यासाठी बघ जेणेकरून तुला तुझ्याजवळ बरंच काही आहे याची भावना समाधान मिळून आत्ताच देईल. स्वतःचा कमीपणा तुला डिप्रेस करणार नाही. मगच पुढच्या गोष्टी पॉझिटिव्हली करायला तुला बळ येईल. आयुष्य बदलवण्यासाठी मोठमोठे चेंजेस करायची गरज नसते. कधी कधी फक्त एक छोटासा बदल, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता ठेवणं हेच खरं इनफ असतं. आजपासून तक्रार कमी आणि आभार व्यक्त करायला सुरुवात करा आणि बघा आयुष्य किती सुंदर बनतं ते. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना या गोष्टी ऐकवण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतंय त्यांना हा नक्की शेअर करा. आणि जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर यांसारखेच अनेक व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये थँक्यू लिहायला विसरू नका. बाय.